गाईज आपली हैदराबादी मटन तहारी रेसिपी झालेली आहे। हे पहा, टन टन। हे बघा, मी पहिल्यांदा ट्राय केले। हाय गाईज, मी मटन हैदराबादी तारी बनवणार आहे। हा मटन आहे आणि 3 साईड बारीक चिरून घेतलेले कांदे 3 मोठे आणि टमाटर आहे, निंबू आहे, गरम मसाला आहे, हळद आहे, जीरा पावडर आहे आणि लाल तिखट मसाला आहे आणि कोकणी मसाला आहे। ही दही आहे। तर पहिला मी मॅरिनेट करून घेते। अद्रक लसणाची पेस्ट मी रेडीमेड घेतलेली आहे। हे पहा, आता याला मॅरिनेट करून घेऊया आपण। 2-3 चम्मच दही घालायला घेतलेली आहे त्याच्यात। हे पहा, दही घातलेली आहे। लसणाची पेस्ट घालायला घेतलेली आहे। 1 चम्मच अद्रक लसणाची पेस्ट घातलेली आहे मी। हळद, 1 चम्मच हळद आहे। हा जीरा पावडर आहे। हा गरम मसाला आहे। हा कोकणी मसाला आहे आणि तो थोडासा तिखट मसाला घेतला आहे मी। आणि आजची रेसिपी मी नाही बनवते, हे बनवतात ते रेसिपी आज मटन तारीची। चवीपुरता मीठ घालतात ते। निंबू घाल। हे पहा, सर्व मॅरिनेट करायला घेतलेले आहे यांनी आणि सर्व हेच करणार आहे मी, काहीच नाही करणार। मॅरिनेट केलेला आहे आपण आणि हा मी अर्धा तास मी फ्रीजला ठेवणार आहे झाकण देऊन। हे पहा, मी झाकण देऊन असं फ्रीजला लावणार आहे अर्धा तास। तेल घालते 1 चम्मच, 2 चम्मच तेल घातलं आहे। खडे मसाला घालते। कांदा घातलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट मॅरिनेटमध्ये पण टाकलेलं आहे। टमाटर बारीक करून घेतलेला। मॅरिनेट केलं सर्व एकजीव करून घ्या। मटण आपण शिजून घेतलेलं नाही आहे, तर आपण टोपात त्याला शिजून घेऊया पहिल्यांदा। तर आपण त्याला टोपात शिजवते मी। झाकण देते। 1 चम्मच जिरं टाकते, पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर, 2 मिरच्या घेतल्या हिरव्या, त्या हलवून त्याच्यात पाणी घालणार आहे। झाकण ठेवलं। पाण्याला उकळा आलेला आहे। याला मटणाला आपण भात टाकून घेऊया त्याच्यात। थोडासा गरम मसाला, मिरची करून घेऊया। हा मीठ टाकलं थोडंसं, मी मॅरिनेटला मीठ टाकलं होतं। आमची हैदराबादी मटन तारी झालेली आहे। हे पहा, आता मी वरून कोथिंबीर आणि पुदिना सजावटसाठी टाकते। हे बघा, हैदराबादी मटन तहारी ही रेसिपी आज आम्ही बनवलेली आहे। हे पहा,
हे पहा मी सर्व करते. हे पहा आपण रायता बनवलेला आहे, हे पण आपण घालणार आहोत. लिंबू सर्व करा, तुम्हाला जे तुम्हाला आवडीचं असेल ते तुम्ही करू शकता. मी रायता बनवले.